नमस्कार मंडळी, स्वाद सुगरणीचा मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि चविष्ट अशी पनीरची भुर्जी। ती बघण्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा। पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपण हे पनीरचे 2 तुकडे घेतलेले आहेत। 200 ग्राम पनीर आहे हे। आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेला आहे 1 बारीक चिरून। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे। पावभाजी मसाला घेतलेला आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे। हळद घेतलेली आहे। जिरा घेतलेला आहे। गार्निशिंग साठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे आणि बटर घेतलेला आहे। बटर ऑप्शनल आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे। सर्वप्रथम आपण हे पनीर आहे ते आपण किसून घेणार आहोत। मोठ्या किसणीने असे पनीर छानपैकी किसून घ्यायचे आहे पूर्ण। जेव्हा टिफिन साठी काय भाज्या कराव्या किंवा पटकन कुठली भाजी करावी असा प्रश्न येतो तेव्हा आपल्याकडे पनीर असेल तेव्हा ही भुर्जी आपण करू शकतो। आपला पनीर आता किसून झालेला आहे। कढईत आपण आता तेल घालून घेऊयात। 1 चमचा साधारण तेल घेतलेला आहे आपण। तेल छान गरम होऊन द्यायचं। तेल आपलं आता गरम झालेलं आहे। जिरं घालून घेऊयात त्यात। जिरं पण छान तडतडलेलं आहे आता। आलं लसूण पेस्ट घालूयात आपण त्याच्यात थोडंसं परतून घ्यायचं। आता कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छानपैकी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा आपला आता सोनेरी रंगावर येत आलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर त्याच्यात आपण टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला छानपैकी परतायचं आहे। नॉर्मल आपण अंड्याची भुर्जी करतो तशीच प्रोसिजर आहे आणि पटकन होते ही, पण जरा त्याच्यात आपण ट्विस्ट करणार आहोत। टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतायचं आहे छानपैकी। टोमॅटो आपला आता मऊसूत व्हायला लागलेला आहे। तेल सुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, बघू शकता तुम्ही। टोमॅटोला आता आपल्याला तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यात मसाले घालून घेऊयात। ही काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे आपण। हळद घातलेली आहे थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे मसाले छानपैकी कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायचे। साधारण 2 मिनिटं आपण हे परतून घ्यायचं। मस्त कलर आलेला आहे एकदम बघू शकता तुम्ही। जबरदस्त दिसते अगदी। काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे छानच कलर आलेला आहे। वाह, तेल सुद्धा सुटलेलं आहे त्याला छानपैकी। आता ह्याच्यात आपण आता पनीर घालायचं आहे। जबरदस्त दिसते। छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं हे। मस्त। आता नॉर्मली आपली ही पनीरची भुर्जी झालेली आहे, पण आपण त्याच्यात ट्विस्ट आणण्यासाठी आणि एक वेगळी चव म्हणून पावभाजी मसाला घालणार आहोत। आता 1 चमचा छोटा चमचा पण पावभाजी मसाला घातलेला आहे। त्याने एक जबरदस्त चव येते आणि वेगळी म्हणजे ही आता पद्धत आहे आपली। मस्त वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे। आता त्याच्यात पावभाजी मसाला टाकलाय त्याच्यामुळे आपण पावभाजी मसाल्याबरोबर बटर हे कॉम्बिनेशन खूप छान आहे, म्हणून आपण त्याच्यात थोडंसं बटर घालूया। पावभाजी मसाला आणि बटर हे ऑप्शनल आहे। तुम्ही तुमच्या घरी असलेला कुठलाही गरम मसाला घालू शकता त्याच्यात। बटर घालायची गरज नाही, पण ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागतंय। आणि आपण त्याच्यात आता ही कसुरी मेथी क्रश करून घातलेली आहे। तिच्याऐवजी तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता, पण मस्त चव लागते अशा पद्धतीने केलेली। तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर, रोटी बरोबर, भाताबरोबर सुद्धा छान लागते। आपली पनीर भुर्जी आता तयार झालेली आहे। सर्विंग बाउल मध्ये आपण काढून घेऊयात।
मस्त जबरदस्त दिसते. टेक्स्चर रंग अगदी मस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपण गार्निशिंग करून घेऊया. तर माझ्याकडे एक चीजचा तुकडा आहे, तो त्याच्यावर किसून आपण त्याला गार्निश केलेला आहे. मस्त आपली पनीर भुर्जी दिसत आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची भुर्जी कशी झाली. आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं नोटिफिकेशन बेल दाबा. आणि वेळात वेळ काढून आपली आजची रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.